नमस्कार मित्रांनो. चला तर आता प्रोग्रामिंगमध्ये थोडं पुढे जाऊया. आपण बघितलं आहे की आर्डिनो बोर्डमध्ये 14 डिजिटल पिन आहेत. ह्या व्हिडिओमध्ये आपण त्या पिन कशा कॉन्फिगर करायच्या प्रोग्रामिंगद्वारे ते आपण बघणार आहोत. चला तर मग. डिजिटल आय ओ म्हणजे काय? डिजिटल इनपुट आणि डिजिटल आउटपुट. आपल्याला माहिती आहे की डिजिटलमध्ये बायनरी व्हॅल्यू असते, ती एक तर 0 असते किंवा 1 असते, ऑन किंवा ऑफ असते. आपण अजूनही म्हणतो की 0 व्होल्ट आहे की 5 व्होल्ट, किंवा आपण म्हणतो ती लो आहे की हाय आहे. डिजिटल इनपुट म्हणजे काय? की मायक्रो कंट्रोलरकडे येणारी व्हॅल्यू ही 0 आहे का 1 आहे, त्याची लॉजिक स्टेट काय आहे. त्याचप्रमाणे डिजिटल आउटपुट म्हणजे मायक्रो कंट्रोल करून जाणारी व्हॅल्यू ही 0 आहे का 1 आहे, त्याची लॉजिक स्टेट काय आहे. प्रोग्रामिंगद्वारे आपल्याला जर डिजिटल पिन इनपुट किंवा आउटपुट सेट करायचे असेल तर आपल्याला पिन मोड हे फंक्शन लागते, ज्याच्याद्वारे आपण पर्टिक्युलर पिन ही इनपुट किंवा आउटपुट सेट करू शकतो. पण समजा आपल्याला एखादी पिन ही लो किंवा हाय सेट करायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला डिजिटल राईट या फंक्शनचा उपयोग करावा लागतो. या फंक्शनद्वारे आपण पर्टिक्युलर पिनला लो किंवा हाय सेट करू शकतो. त्यासाठी ती व्हॅल्यू तिथे मेन्शन करायला लागते. पिनवर आलेली व्हॅल्यू ही आपल्याला जर रीड करायची असेल तर आपण डिजिटल रीड या फंक्शनचा वापर करतो. या फंक्शनद्वारे आपण ती व्हॅल्यू रीड करू शकतो, जी एक तर लो असते किंवा हाय असते.